MHT CET वॉरियर्स कसे आहात? आत्ताच नुकता सीईटीने टाइम टेबल रिलीज केलाय आणि 11 तारखेपासून आपली सीईटी एक्झाम आहे एप्रिल महिन्याच्या, आणि तसंच मेच्या पण डेट्स आलेल्या आहेत, टेंटेटिव्ह डेट्स आहे. तरी पण एक आपल्याला रफली अंदाज आहे की कधी सीईटी होणार आहे. तर आता हा व्हिडिओ कशाला आहे, तर आपण रोटेशनल डायनॅमिक्सचा सगळ्यात आधी तर मी विचार करत होतो की एक PYQ शॉट घ्यावा, पण नंतर मला लक्षात आलं की तो 4 तासाच्या वरती होतोय. तर जवळजवळ मी कॅल्क्युलेट केलं 4.5 ते 5 तासात 4 व्हिडिओमध्ये आपण रोटेशनल डायनॅमिक्स कंप्लीट केलाय. MHT CET PYQ चॅनलच्या या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला 4ही व्हिडिओ मिळून जातील. त्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन पासून तर रोलिंग मोशनला कव्हर केलंय. पहिल्यांदा मी मोमेंट ऑफ इनर्शिया पासून 12वीच्या पोर्शन पासून सुरू केले आणि मग नंतर संपवलंय सर्क्युलरला. तर आता ज्यांनी व्हिडिओ बघितला आणि ज्यांनी नाही बघितला तर तुम्ही जरूर बघून घ्या, कारण टोटल आता ही फाईल जी आहे जवळजवळ 118 पानाची फाईल आहे, ज्याच्यामध्ये आपण PYQs आहेत, कन्सेप्ट्स आहेत, सगळ्या कव्हर केल्यात. आलं का लक्षात? आणि ज्यांनी आता बघितलाय व्हिडिओ, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये या फाईलचं टेलिग्रामची लिंक टाकतो. आपला स्वयं फिजिक्सचा ग्रुप आहे, तिथे जॉईन व्हायचं आणि मग तुम्ही ही फाईल डाउनलोड करा आणि प्रॅक्टिस करत राहा. आता तुम्हाला काय करायचंय हे व्हिडिओ बघून मला सांगा की तुमची रिक्वायरमेंट जी आहे, अभ्यास तुम्ही जसं करत आहात सध्या तसं ती फुलफिल होते का, की आपल्याला अजून काही चेंज करायची गरज आहे, की सर अजून न्यूमरिकल जास्त घ्या, की अजून कन्सेप्ट जास्त डिस्कस झाल्या पाहिजे, की आपण लेक्चरचा ड्युरेशन थोडा शॉर्ट करू शकतो. तुम्हाला जे काही वाटत असेल ना ते कमेंट करून सांगा, कारण तुम्ही जर बोलणार नाही तर मला कळणार नाही की नक्की तुमची डिमांड काय आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की PYQ ला अजिबात निग्लेक्ट करू नका, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. बघा मी तुम्हाला सांगतो, हा 2025चा आहे. 2025चा जो PYQ आहे तो मी सेम पद्धतीने सोडवलाय, सेम कॉन्सेप्ट वापरलाय डेन्सिटीचा, जो की 2024ला विचारलाय. सेम आहे, फक्त प्रश्नाला विचारायची पद्धत बदलली. 2024ला पुन्हा तसाच, आणि हे सगळे 2023. मला म्हणायचं इतकं आहे की PYQचा थीम रिपीट होतो. आपला टार्गेट काय बघा, आपलं टार्गेट काय ते समजून घ्या. टार्गेट असा आहे का की फिजिक्समध्ये 50 पैकी 50 स्कोर करायचे? बिलकुल नाही. हे 50 पैकी 50 कोणाचेच येत नाही फिजिक्समध्ये, एखाद दुसरं एक्सेप्शन असतं पूर्ण महाराष्ट्रातनं. आलं का लक्षात? आपल्याला काय करायचंय, 40+ स्कोर करायचंय 50 पैकी, कारण 40+ स्कोर केलं ना तुमचा पर्सेंटाईल आरामात 99.5% पण वरती जाईल. जातो म्हणजे जातो, कारण केमिस्ट्रीला स्कोर करणं सोपं असतं, त्यातल्या त्यात 45, 50, 47, 43, 44 येऊन जातात, पण फिजिक्सला 35च्या पुढे जाता जाता पण पुरे वाट होते. फिजिक्समध्ये बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या फिजिक्समध्ये टोटल जे क्वेश्चन्स आहेत, मी साधारण एक पेपर अनालिसिस केल्यावर मला कळालं की 50 पैकी माझ्याकडे 30 प्रश्न असे असतात, 30 जे की एकदम इझी असतात. हे डायरेक्ट रिपीट होतात, डेटा थोडाफार बदलून, ठीक आहे. त्याच्यानंतर 10 प्रश्न माझ्याकडे असे आहेत की जे मॉडरेट लेवल आहे. मॉडरेट लेवल म्हणजे मला काय म्हणायचंय, ते पण PYQच्या थीम मधूनच आहेत, पण डायरेक्ट रिपीट झाले नाही, थोडंसं ट्विस्ट करून दिलंय, थोडं डोकं लावावं लागेल. आपण आता हे PYQ जे सॉल्व्ह केले, तुम्हाला कळेल कसं सॉल्व्ह करायचं, ते सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला येणार नाही बघा त्या गोष्टी. आणि बाकीचे जे 10 क्वेश्चन आहेत ना, ते थोडे मी म्हणू शकतो टफ किंवा व्हेरी टफ. तर आपण जे PYQ आता करत आहोत किंवा मी जे कन्सेप्ट डिस्कस करतोय, या गोष्टी तर 40 प्रश्न तर तुमचे होणारच आहेत, आणि या 10 पैकी पण 3, 4, 5 तुम्ही मॅनेज करून घ्याल, म्हणजे काही करून आपण आरामात 40च्या वर पोहोचतो. आता आपण जर सगळं करायला गेलो की सर सगळ्या कन्सेप्ट डिस्कस करायला गेलो, तेवढा आपल्याकडे वेळ नाही आणि ती एफिशियन्सी पण कमी होऊन जाईल. परीक्षेला राहिलेत खूप कमी दिवस है ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळे चॅप्टर्स कव्हर करायचे, सगळ्या कॉन्सेप्ट डिस्कस करायच्या, बराच काही करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगेल, तुम्ही फिजिक्स करा, केमिस्ट्री करा, मॅथ्स करा, बायोलॉजी करा, काही करा, PYQ ला निग्लेक्ट करू नका. कारण मी वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की PYQ ॲज इट इज रिपीट होतात, ऑप्शन सकट रिपीट होतात, कधी व्हॅल्यू बदलतात, अजून काय पाहिजे तुम्हाला. आणि तुम्हाला सीईटीची लँग्वेजेस समजणं पण फार महत्वाचं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांग, जसं माझ्याकडे एक प्रश्न आहे, आता माझ्याकडे हा प्रश्न आहे, या प्रश्नाला मला वाचायला, एक्झाम मध्ये फॉर्म्युला रिकॉल करायला, सॉल्व्ह करायला, MCQ टिक करायला वेळ लागेल. पण जर मी हे आधीपासूनच प्रॅक्टिस केली असेल ना, या थीमचे प्रश्न सोडवले असतील ना, मला माहिती आहे की याच्यासाठी फॉर्म्युला काय, मी हा फॉर्म्युला दिलाय विद्यार्थ्यांना आपल्या व्हिडिओमध्ये, लेक्चर्समध्ये. तर हे डायरेक्ट जर तुम्ही लावला ना, याला हा क्वेश्चन झाला, त्याच्यानंतर याच्या आधीचा क्वेश्चन झाला, याच थीमवर बघा सेम क्वेश्चन आहे, हे 2021 ला विचारलाय, 20 ला विचारलाय, आणि त्याच पद्धतीने
2023ला विचारलेला प्रश्न आहे. मला लँग्वेज पण पाठ आहे, डोक्यात बसली प्रॅक्टिस करून करून, फॉर्म्युला पण माहिती आहे. मी बघताच मला कळतं, एक थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊन डायरेक्ट मी आन्सर टिक करतो आणि माझा वेळ वाचतो. म्हणून PYQ सॉल्व्ह करणं आवश्यक आहे. नाही तर आपण ही टेस्ट सिरीज ती टेस्ट सिरीज, सर मी नीटचे सोडवू का जेईचे सोडवू का, बिलकुल गरज नाहीये. जेईचे PYQ सोडवायची गरज नाहीये हे मी डायरेक्ट सांगतो. त्याचं कारण असं आहे, कारण सीईटीची डिमांड वेगळी आहे. जेईला तुला 25 प्रश्न एका तासात सोडवायचे, सीईटीला तुला 50 प्रश्न एका तासात पण नाही मिळत, तुला ते 45 मिनिटात सोडवायचे. म्हणजे नीटपेक्षा पण फास्ट स्पीड पाहिजे, कारण नीटला तरी 45 प्रश्न आहेत तुला एका तासात, आणि इथे 50 प्रश्न आहे 45 मिनिटात जवळजवळ. कळतंय? सो सीईटीचा डिमांड वेगळा आहे, त्यांचा पेपर पॅटर्न वेगळा आहे, त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. सो त्यानुसार अभ्यास करायचा तुम्ही. तर तुमच्या जे काही कमेंट्स असेल, जे तुम्हाला वाटतं, बिंदास कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मी एक 7 दिवस सध्या नाहीये बघा, 23 तारखेपासून, साधारण आजची काय तारीख आहे, 23 पासून तर 30 तारखेपर्यंत मी थोडं एक कामानिमित्त बाहेर चाललोय पर्सनल रिझनमुळे. तर यावेळेस मी नाहीये, तर तिथे शॉर्ट्स वगैरे अपलोड होतील चॅनलवर, आपले रेग्युलर होत राहणार आहे. तुम्ही रोटेशनल PYQचं पूर्ण लेक्चर्स नक्की बघा आणि मला कळवा. त्याच्यानंतर जेव्हा मी 30 तारखेला येईल, मग कुठेही जाणार नाहीये. मग तिथून तर एप्रिलपर्यंत, मे पर्यंत, जोपर्यंत तुमच्या दोन्ही सीईटीच्या एक्झाम होत नाही, मी तर अशीच प्रार्थना करेल की तुला 2 सीईटी एक्झामची गरज पडावी नाही. एकाच सीईटी मध्ये तुझा 99.5 प्लस मिळून तुला VJTI आणि COEPच्या ज्या ब्रांचेस तुला पाहिजे त्या मिळाव्या. ठीक आहे? तर 30 तारखेला मी लाईव्ह येईल किंवा मग आपण त्यावेळेस डिस्कस करू. तुम्ही कमेंट करा, म्हणजे मला कळेल की तुमच्या मनात काय आहे, आपण कसं जायला पाहिजे पुढे. आणि मग जानेवारीपासून, डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्याला आपण फोडून काढू बरं का, एकदम फोडून काढू. कारण फेब्रुवारीपासून तुमची बोर्ड आहे. आता कोणी तुमच्यातलं ड्रॉपर असेल तर बोर्ड नसेल हरकत नाही, पण मी एक जनरल पकडतो की फेब्रुवारीपासून आपली बोर्डाची परीक्षा आहे. तर फेब्रुवारीला जास्त त्रास द्यायचा नाही आपल्याला सीईटीला, मग तुम्ही बोर्डाकडे लक्ष देऊ शकतात. पण या 2 महिन्यात जो विद्यार्थी जितका अभ्यास करेल ना, त्याला सीईटीला तितका चांगला स्कोर मिळणार आहे. कारण तिकडून आल्यानंतर तुम्हाला वेळ नाही बघा, बोर्ड झाल्यानंतर फक्त टेस्ट सिरीज देऊ शकतो आणि रिव्हिजन करू शकतो. मग नवीन काहीतरी करून अर्थ नाही. मग असं तुम्ही बघा की हा एका दिवसात 10 चॅप्टर हे ना 4 क्वेश्चन येणारच, हे जे फेक व्हिडिओ सर्क्युलेट होतात त्यांनी काही होत नाही. मी जे मोठे व्हिडिओ बनवलेत ते याच दृष्टिकोनातून बनवलेत की खरंच ते सीईटीला प्रश्न यायला पाहिजे, तुम्हाला कॉन्सेप्टचं ऍप्लिकेशन जमायला पाहिजे. जेव्हा तुम्ही वेळ कमी देता शेवटी बोर्डानंतर आणि तेव्हा एखादा चॅप्टर करायला सुरुवात केली ना, तर खरंच सांगतो काहीही होत नाही. अनुभवावरून सांगतो मी तुम्हाला, बिलकुल अभ्यास होत नाही तेव्हा फक्त एक्झिक्युशन होतं. आलं लक्षात? कारण तुम्हाला नंतर स्पीड वाढवणे, त्याच्यानंतर रिव्हिजन करणे, बऱ्याच गोष्टी आहेत. सो जे करायचं आपल्याला ते या 2 महिन्यात करायचंय. तर त्याची नीट प्लॅनिंग 30 तारखेला मी आल्यानंतर करतो. ठीक आहे? तोपर्यंत अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.